नमस्कार मंडळी, मी शरद आणि स्वागत करत आहे तुमचं कुंभक्षेत्र नाशिक या ठिकाणी। नाशिक मध्यवर्ती बस स्टँड आणि सकाळचे वाजले 4:10 आणि या ठिकाणी परिस्थिती पाहू शकता। सकाळ नाशिक सटाणा साक्री नंदुरबार गाडीला या गाडीचा रूट पाहू शकता कसा। पुसद, हिंगोली, जिंतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, नाशिक, भिवंडी, ठाणे आणि मुंबई अशा प्रकारे लॉंग रूट गाडी। आणि भरपूर अशी थंडी आहे, आता खतरनाक थंडी आहे। पाहू शकता फलाट क्रमांकावर कशी लोक स्वेटर वगैरे अंगावर चादर वगैरे घेऊन आणि या ठिकाणी पाहू शकता फलाटमध्ये कसे झोपलेले आहे। चला मंडळी, चहा घेऊया एकदा मस्त सकाळ सकाळी। एक चहा द्या। शुभ प्रभात। मी सध्या आहे नाशिकमध्ये CBS बस स्टँड पाहू शकता। नाशिकचं CBS बस स्टँड किंवा मेळा बस स्टँड असंही म्हणू शकता तुम्ही। तिकडच्या साईडनं मेळा बस स्टँड नवीन बांधलेला आहे आणि ही साईड आहे नाशिकचं मध्यवर्ती CBS बस स्टँड। हे पाहू शकता तुम्ही। अवतार पाहू शकता कसा आहे, चेहरा एकदम सकाळ सकाळी अनफ्रेश आहे, कारण की गाडीतच रात्री झोप झाली। रात्री जळगाववरनं निघालो 8 वाजता। जळगाव, धुळे, नाशिक सकाळच झाली एकदम। तर आता चहा वगैरे घेतला, फ्रेश झालं थोडं। तर आता पाहूया इथंचा सगळे रूट लॉंग रूट कंप्लीट करणार आहे आणि नंतर दुपारून जमलं तर धुळे आणि नंतर परतीचा प्रवास असं आपलं शेड्यूल राहणार आहे। बरेच दिवस झाले व्हिडिओ आला नाही, कामं होते घरचे त्याच्यामुळे। तर मंडळी, हे आहे मेळा बस स्टँड नाशिक। मेळा बस स्टँडवर तुमचं स्वागत आहे सकाळ सकाळी। गुड मॉर्निंग। तर आत्ताच एक गाडी निघून गेली, नाशिक ते वाशिम गेली आणि नाशिक ते महाबळेश्वर अशा 2 गाड्या निघून गेलेल्या आहे। तर इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असं करत फिरावं लागते। नाशिक ते त्र्यंबकेश्वर शटल सेवा, इलेक्ट्रिक शिवाई गाड्या इकडे सप्तशृंगी गडसाठी, दिंडोरी, वणी, नांदुरी मार्गे 30 मिनिटांनी ह्या गाड्या असतात सर्व्हिससाठी। पाहू शकता सकाळ सकाळ 4:30 वाजले। नाशिक कसारा गाडी लागली, नाशिक कसारा। पुणे, नाशिक, नवापूर, संगमनेर, सटाणा, नवापूर ही गाडी आलेली आहे। 5 वाजलेले आहे सकाळचे। हा CBS बस स्टँडचा आतला परिसरातील लूक आणि या ठिकाणी आहे हे शिवाई इलेक्ट्रिक गाड्यांचे दर कुठे कुठे जाते आणि किती रुपये पडतात हे दिलेले आहेत या ठिकाणी। नाशिक रोड, जव्हार, सेलवास गाडी आलेली आहे। पाहू शकता आता गाड्यांची लगबग सुरू झालेली आहे। फलाट क्रमांक 12 वरून गाडी चालली आहे नाशिक, धुळे, बऱ्हाणपूर, मालेगाव, जळगाव, भुसावळ, रावेर, बऱ्हाणपूरसाठी। MP साठी रन आहे या गाडीचा, लॉंग रूट गाडी आहे बऱ्हाण। फलाट क्रमांक 6 वरून या ठिकाणी गाडी लागली पुण्यासाठी, नाशिक पुणेसाठी गाडी चाललेली आहे। पाहू शकता सकाळ सकाळ 5:10 झाले। नाशिक सोयगाव गाडी, मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा, सोयगाव आणि ही नाशिक पाचोरा स्पेशल, मालेगाव, चाळीसगाव, बळगाव, पाचोरा। 5:30 वाजले। नाशिक ते दहिवडी गाडी लागली, सिन्नर, संगमनेर, पलटण, पुणे स्टेशन, दहिवडी लॉंग रूट गाडी। 5:30ची गाडी लागली नाशिक ते नागपूर, नाशिक, धुळे, जळगाव, अमरावती, अकोला, नागपूर लॉंग रूट। आणखी परत एक गाडी लागली नाशिक ते रिसोड, पुणे कळवण लागली, पुणे, संगमनेर, नाशिक, कळवण। तर हे दोन्ही खानदेशसाठी लागणाऱ्या गाड्या, नाशिक, धुळे, सिंदखेडा आणि इकडे नाशिक, भुसावळ, मालेगाव, धुळे, एरंडोल, जळगाव, भुसावळ। सकाळचे 5:45 झाले आणि परत लागली जामनेरसाठी, नाशिक, पहूर, जामनेर, खानदेशसाठी गाडी लागलेली आहे। 5:45 वाजले। फलाट क्रमांक 6 वर गाडी लागली नाशिक ते कोल्हापूर, स्वारगेट, सातारा, कोल्हापूर। सकाळचे वाजले 5:45। इकडे दोंडाईचा गाडी लागली खानदेश, इकडे पण दोंडाईचा, मालेगाव, कारसगावान, डोंगराळे, कुसुंबा,
या इकडे पाहू शकता हा कॉलम पूर्ण छत्रपती संभाजीनगर इलेक्ट्रिक शिवाई गाडी आणि शिवशाही गाडी दोन्ही पण गाड्या छत्रपती संभाजीनगरसाठी या ठिकाणी लागतात। फ्लॅट क्रमांक 20 19 20 वर। आणखी कोणती गाडी आली? नाशिक एरंडोल आली, शिरूर चौफुली तामसवाडी देवगाव पारोळा नाशिक टू एरंडोल वाजले 5:45। नाशिक खामगाववाडी मालेगाव धुळे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मलकापूर आणि खामगाव नाशिक शहादा आणि नाशिक जळगाव। तर ही पाहू शकता नाशिक मालेगाव धुळे शहादा आणि ही वाली नाशिक मालेगाव धुळे जळगाव। 6 वाजले सकाळची इकडे पुण्यासाठी गाडी लागली। इकडे लागली संगमनेर वळूज, संगमनेर पुणे सातारा वळूज आणि या साईडनं लागली नाशिक पुणे पलूस, पुणे सातारा कराड, कराड नंतर पलूस। नाशिक बस स्टँड चंद्र दिसतो का पाहूया? दिसतो थोडासा। 6:05 झाले। लासलगावसाठी गाडी लागली नाशिक लासलगाव चांदोरी निफाड सकाळ 6:30 वाजले आणि गाडी लागली नाशिक चिखली, नाशिक मालेगाव धुळे जळगाव मलकापूर बुलढाणा चिखली। नाशिक ते जाफराबाद गाडी वैजापूर संभाजीनगर सिल्लोड जाफराबाद। नाशिक बायपास धुळे, इकडे पण धुळे। हे मध्य प्रदेशची इंदोर नाशिक इंदोर। गुड मॉर्निंग नाशिक मेळा बस स्टँड सकाळचं दृश्य बघा। तर मंडळी हे आहे मेळा बस स्टँडचं वेळापत्रक। सफाई अभियान सुरू झालं सकाळ चांगली गोष्ट आहे। चार्जिंगसाठी या ठिकाणी प्लग पॉईंट आहे बऱ्याच ठिकाणी असे। छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा गेलेले आहेत। हे पाहू शकता 9600 वोल्वो मल्टी एक्सल स्लीपर बस। ही गाडी जाते बेळगाव ते नाशिक, बेळगावी पुणे नाशिक। जबरदस्त लुक आहे आणि सस्पेन्शन पण जबरदस्त आहे आणि आतली सजावट आणि सोयी सुविधा खूप कम्फर्टेबल आहे। सकाळचे 6:45 वाजले आणि गारगोटी गाडी लागली नाशिक गारगोटी सिन्नर संगमनेर नारायणगाव पुणे सातारा गारगोटी। 6:45चा टाइम लॉंग रूट गाडी। सकाळचे 7 वाजले गाडी लागलेली आहे नाशिक ते सांगली मिरज, नाशिक स्वारगेट सांगली मिरज। 7 वाजताची नाशिक एरंडोल लागलेली आहे आणि तिकडे नाशिक शहादा। इकडे आली 7 वाजताची नाशिक अकोला मालेगाव धुळे जळगाव मलकापूर खामगाव अकोला। इगतपुरी नाशिक धुळे जळगाव। आता वाजले सकाळचे 7:05 चाळीसगावसाठी गाडी निघत आहे आता नाशिक चाळीसगाव आणि नाशिक शिरपूर गाडी पण आता लागत आहे। नाशिक अकोला निघलेली शकता तुम्ही। सकाळचे 7:05 झाले। गाडी इंदोरसाठी लागलेली आहे आंतरराज्य नाशिक ते इंदोर मालेगाव धुळे शिरपूर इंदोर। 7:05 नाशिक जळगाव आणि नाशिक चोपडा।
मालेगाव, अमळनेर, चोपडा, धुळे, पारोळा, जळगाव. सकाळचे 7:30 वाजले. नाशिक ते नवापूर गाडी सटाणा मार्गे चाललेली आहे. इकडे चाललेली आहे खळकेतला आणि तिकडची गाडी त्र्यंबकेश्वरला जात आहे. नाशिक ते त्र्यंबकेश्वर. हे आहे CBS बस स्टँड नाशिक आणि इकडे गर्दी पण वाढलेली आहे. आता 7:15 वाजले. नाशिक ते भंडारदरा गाडी लागलेली आहे. इकडे लागलेली आहे नाशिक पंचवटी, तिकडे सेलवास, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गड, सटाणा. गाडी चाललेली आहे नाशिक ते मसवड 7:15ची. 7:30 वाजत आले. त्र्यंबकेश्वर ते लोणार गाडी. सकाळचे 7:30 वाजले. नाशिक बुलढाणा गाडी. मार्गाचा येवला, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, धाळ आणि बुलढाणा. आणि इकडे आले त्र्यंबकेश्वर, लोणार. सकाळचे 7:45 वाजत आले आहे. नाशिक ते धुळे शिरपूर गाडी. नाशिक, मालेगाव, धुळे, शिरपूर आणि तिकडे अमळनेरसाठी गाडी. नाशिक, अमळनेर. भरपूर साऱ्या गाड्या लागलेल्या आहेत. आता इकडे शहादासाठी गाडी. नाशिक, शहादा. इकडे शहापूर ते बुलढाणा, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, फत्तेपूर, धामणगाव, बळे, बुलढाणा. वापीसाठी गाडी चाललेली आहे. नाशिक ते वापी. नाशिक मेळा बस स्टँड. चांगलं चकचकीत असं सूर्यदर्शन झालेलं आहे. आता वाजलेले आहेत 8. शहादा, मालेगाव, पाचोरा, चोपडा अशा गाड्या लागलेल्या आहेत. 8 वाजलेले आहेत. गर्दी पण वाढत आलेली आहे. आता सकाळचे 8:15 झाले. नाशिक, शेगाव गाडी. मालेगाव, धुळे, जळगाव, मलकापूर, खामगाव, शेगाव असा या गाडीचा रूट आहे. सोबतच लागलेली आहे गाडी आणि सोबतच लागलेली आहे नाशिक, जळगाव, अकोला, मालेगाव, धुळे, मलकापूर, खामगाव, अकोला. या बाजूला लागलेली आहे नाशिक, मुक्ताईनगर, मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर. 8:15 झाले. गाडी लागलेली आहे सातारा, मेढा, नाशिक, शिवाजीनगर, स्वारगेट, शिरवळ, खंडाळा, सातारा, मेढा. आणि बाजूला लागलेली आहे नाशिक, पुणे, विटा, स्वारगेट, सातारा, कराड, विटा. या बस स्टँडवर उभं राहिलं तर तिकडच्या काही गाड्या मिस होतात आणि तिकडे राहिलं तर इकडच्या होतात मिस. पण काय करावं सुचत नाही. त्यांना इकडचंच जास्त करून घेतो. इकडचं लोकल रूट दिसतात मला सगळे. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. फलाट क्रमांक 19-20 वर इकडे गाडी लागली आहे त्र्यंबकेश्वर, चिखली. त्र्यंबकेश्वर, नाशिक, चिखली, संभाजीनगर, जालना मार्गे. इकडे लागलेली आहे नाशिक, शेगाव, छत्रपती संभाजीनगर मार्गे. इकडे महाड, साकोरे गाडी लागलेली आहे. महाड, साकोरे अशा प्रकारे आहे रूट सगळे. बस स्थानक वेळापत्रक पाहू शकता तुम्ही. वाडीवर गाडी लागली, तिकडे वडनेर लागली आणि तिकडे धोती लागलेली आहे. आणि इकडे नंदुरबार, साखरी, नंदुरबार. तर मंडळी सकाळचे 8:30 वाजले. आता भूक लागली, थोडंसं काहीतरी नाश्ता वगैरे करून घेतो. हे हॉटेल, पूर्ण हॉटेलची लाईन आहे इथं. तर काहीतरी खाऊन घेऊया. असा नाश्ता वगैरे करून घेतला. अंगावरचा भार पण कमी केला. स्वेटर काढून टाकला. आता जरा बरं वाटते, हलकं हलकं वाटते. आणि ऊन पण तापायला लागला. आता 30 रुपयाचे भजे आणि 10 रुपयाचा चहा, 40 रुपये. आणि याच्या आधी 2 वेळा चहा पिलो. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, वाशिम गाडी चालली. आणि इकडे चालली नाशिक, धुळे, शहापूर, धुळे डायरेक्ट. आणि इकडे सफाई पण चालू आहे जोरात. वाजलेत सकाळचे 9. शहापूर, नाशिक, रावेर. आणि इकडे इगतपुरी, चोपडा लागलेली आहे. सकाळचे 9:20 झाले. गोंदवले गाडी लागली. नाशिक ते गोंदवले, जेजुरी, दहिवडी, फलटण मार्गे गोंदवले. सकाळचे 9:30 वाजले. आणि वाळासाठी गाडी चालली. धुळे, वाडा, यावल, वाडा.
विठ्ठलवाडीची राणी लालपरी ही गाडी, विठ्ठलवाडी ते मलकापूर गाडी आहे ही. आता मलकापूरला जात आहे. ठाणे विभाग विठ्ठलवाडी आगार. पाहू शकता विठ्ठलवाडी मलकापूर, विठ्ठलवाडी नाशिक, मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, बोदवड आणि मलकापूर या मार्गाची गाडी आहे. जळगाववरनं नाही जाते, जामनेरवरनं जाते. आज 3-4 वेळा चहा घेतला सकाळी, कारण की थोडं अनफ्रेश वाटत होतं, झोप झाली नाही. काल असं झालं की उशीर झाला थोडा, मलकापुरातून निघायला उशीर झाला आणि मग जळगावला रात्री उशिरा पोहोचलो. त्याच्यामुळे काय झालं की गाडी निघून गेली आणि मग ती रावेर ती विठ्ठलवाडी कल्याण ती जी गाडी आहे ना त्या गाडीत आलो. तर त्या गाडीत पूर्ण रिझर्वेशन होते, 1-2 सीट रिकामं होणार होतं. ते झालं, जागा मिळाली मला धुळ्यामध्ये. मग धुळ्यामध्ये जागा मिळाली तर थोडीफार सीटवरती झोप झाली आणि सकाळी इथं पोहोचलो 4:30 वाजता. तर 4:30 वाजतापासून आपली शूटिंग चालू आहे, त्यामुळे रात्रभर पूर्ण अशी झोप झाली नाही आणि रूम पण करता आली नाही आणि उशीर झाल्यामुळे असा प्रॉब्लेम झाला. चला तर मंडळी, हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया पुढच्या अशा आणखीन का नवीन बस स्टँडवर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.